नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी, श्री हरि की प्रिय कारिणी। जय जय महालक्ष्मी माता, जग जननी सिंधु सुजाता, भक्तों की प्रिय तारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा, महाकाली सरस्वती दुर्गा, वैष्णव देवी कामाक्षा, विंध्यवासिनी योग माया, तुम त्रिपुर सुंदरी माता, तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या, तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या, तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा, तुम्हारी कृपा तुम्हारी दया, मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे, शेष सुरेश नारद, गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता, सदा निभाना हमसे, स्नेह भरा नाता। जर तुम्हाला तुमच्या मुली परत मिळणार असतील तर आम्ही सगळं काही गमवायला तयार आहोत। परंतु आम्हाला काय गमवावे लागेल? वैष्णवीला। वैष्णव? आपल्या कर्तव्याचे पालन करा। आपली प्रजा पीडित आहे, त्यांची पीडा दूर करा। त्यांचे अश्रू पुसा, त्यांची संतान परत करा। याचा अर्थ आहे की आम्ही तुला निर्दयी दुर्जयच्या हाती सोपवू का? होय माताश्री। मी तुला कसं समजावू वैष्णवी, सांग कसं समजावू तुला? आपण केवळ मला दुर्जयकडे जाण्याची आज्ञा द्या, मग बघा प्रजेच्या चेहऱ्यावर कसे हसू परत येईल। मग ते लोक आपले गुणगान करतील। वैष्णव, ही मुलगी तर मायावी आहे। हिच्या मायावी शक्ती सहित आपण हिला नष्ट करू।
असुरराज, असुरराज, वैष्णवीच्या हातून माझी अंतिम घडी आली महाराज. माझा अंतिम प्रणाम स्वीकार करा. परंतु वैष्णवीचं काय झालं? कुठे आहे ती? नाही, मी इथे आहे दुर्जय. वैष्णवी. हो, मीच वैष्णवी आहे. जो कोणी मला आवाज देतो तेव्हा मी त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे जाते. तूही मला साथ घातली होतीस ना, म्हणून मी तुझ्याकडे आलीये. तू तर प्रत्यक्षात स्वतःच्या मृत्यूला बोलावले आहे. एवढीशी बालिका असून या सुरेश्वर दुर्जयला मृत्यूची भीती दाखवतेस. दुर्जय, ज्या बालिकांचे तू अपहरण केले आहेस त्यांना माझ्याकडे सोपव दुर्जय. धर्माच्या मार्गावर परत ये दुर्जय, आणि आदिशक्ती मातेला शरण जा. तेव्हा मी तुला क्षमा करेन. परंतु मी तुला क्षमा नाही करणार. मी तुला मृत्यूच्या दारात लोटेन. मातेश्वरी, माता वैष्णवीने दुर्जयला सगळी पापं धुवून काढण्याची एक संधी दिली होती, पण मूर्ख दुर्जयने त्या संधीला पण गमावला आहे माते. देवर्षी, जेव्हा विनाशकाळ जवळ येतो त्यावेळी मती भ्रष्ट होऊनच जाते. दुर्जयची पण हीच दशा आहे. वैष्णवीने सारखं आपल्या सत्य रूपाचा परिचय करून दिला, तरीही दुर्जयच्या डोळ्यावर असलेली अहंकाराची पट्टी नाही दूर झाली. वैष्णवी, आता तू स्वतःला माझ्या प्रकोपापासून वाचवू शकत नाहीस. मायाविनी, तू आपल्या जादूने मला भ्रमित करू इच्छिते, परंतु मी स्वतःच महान मायावी आहे. बघ माझा चमत्कार. सावधान. महामंत्री शंकाल, तूही जिवंत राहिला नाहीस. वैष्णवी, वैष्णवी, तू अजूनही जिवंत आहेस. मूर्ख, मी तर अजन्म आहे. जन्म मरणाच्या पलीकडे आहे. परंतु तू मृत्यूच्या पुढे नाहीयेस. तू एक नश्वर प्राणी आहेस. मला अमर व्हायचं आहे आणि तुला संपवून मी अमर होईन. तू मृत्यू लोकातला वासी आहेस. तू कधीच अमर होऊ शकत नाहीस. प्रत्येक नश्वर प्राण्याप्रमाणे तुझीही अंतिम वेळ आली आहे. नाही, अजूनही तू परमात्म्याला शरण जाऊ शकतोस. तुझा उद्धार होईल. उद्धार तर मी तुझा करेन. वैष्णवी, वैष्णवी, तुझ्या लहानशा तळहातावर समस्त जगाच्या शक्तीचे भांडार कुठून आले? मी परब्रह्माचे शक्ती रूप आहे दुर्जय. आणि मूर्खा, तू इतका मोठा मूर्ख आहेस की माझ्यावरच
आपल्या तुच्छ शक्तीचा प्रयोग करतो आहेस? मी तुलाच संपवून टाकेन. साप पण मरून जाईल आणि काठी पण नाही तुटणार. ना राहील बी, ना राहील रोपट, ना राहील धरती, ना राहतील लोक. राहील फक्त दुर्जय. अधर्मी, तुझ्या दुराचाराने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. तुझ्या पापाचा घडा भरला आहे. वैष्णवी, नारायण नारायण नारायण. हे जगतेश्वरी, आपल्याला माझा प्रणाम. आपण दुर्जयसारख्या राक्षसाचा वध करून पृथ्वीवरच्या पापाचा भार कमी केला आहे. हे मातेश्वरी, आपल्याला माझा प्रणाम. आपल्याच आशीर्वादाने मी ह्या जगाचा सृष्टिकर्ता आहे. भगवान विष्णू त्याचे पालन करतात आणि संहाराच्या प्रसंगी महादेव शिवशंकर ह्या सृष्टीचा नाश करण्यात सफल होतात. हे जगदंबे, ह्या संपूर्ण विश्वाला आपणच आश्रय दिला आहे. हे महामाया आदिशक्ती माता, आपणच मूलतः भूरूपात आहात. अधिष्ठानात भूवरूपात आहात. मणिपूर अनाहत विष आज्ञेमध्ये स्वह मह तप आणि जन रूपात आहात आणि सहस्रारात सत्य रूपात आहात. आपणच अखिल विश्व आहात. हे मातेश्वरी, आपणच नारायणी आहात. आपणच वैष्णवी आहात. आपल्या वैष्णवी रूपाला माझा निरंतर प्रणाम माते. हे महादेवी माता वैष्णवी, राक्षसराज दुर्जयाचा वध करून आज आपण सगळ्या पृथ्वीवासियांना संदेश दिला आहे की अधर्म आणि अधर्म्यांपासून त्यांची रक्षा करण्यासाठी आणि उद्धारासाठी आपण अवतार घेतला आहे. धन्य आहात आपण मातेश्वरी, धन्य आहात. सेनापती, राजकुमारी वैष्णवी आले आहेत. हो. वैष्णवी 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 आली. अरे, हा तर राजकुमारी वैष्णवीचा रथ आहे. वैष्णव आली महाराज, बघा वैष्णव आली. होय विजया, वैष्णवी आली. वैष्णवी आली, वैष्णवी आली. तर मग ती माझ्या मुलीला पण सोबत घेऊन आली असेल. माझी मुलगी आली महाराज. केवळ मुलगीच नाहीये ती आपल्यासाठी, आपण तिचे भक्त सुद्धा आहोत. आता आपल्याला आपल्या मुलीमध्ये आपल्या मातेचं दर्शन होणार आणि आपल्या मातेमध्ये आपण आपल्या मुलीला बघणार. चला महाराज, चला. आली.
कशी आहेस तू बाळा? कशी आहेस? कशी आहेस तू बाळा? माझी मुलगी परत सगळं ठीक आहे ना? चला सारथी. वैष्णवीचा 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 माता 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 वैष्णवीचा. हे देवी वैष्णवी, आपण या नगराची दुःखी मातांच्या ममतेला तृप्त करून जे आमच्यावर उपकार केले आहेत त्याचं ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सामील होण्यामुळे आपलं दुःख कमी होतं. देवी वैष्णवीचा माता वैष्णवीचा देवी वैष्णवीचा. प्रणाम माताश्री, प्रणाम पिताश्री. माता वैष्णवीचा माता वैष्णवीचा देवी वैष्णवीचा देवी वैष्णवीचा देवी वैष्णवीचा देवी वैष्णवीचा देवी वैष्णवीचा माता वैष्णवीचा माता वैष्णवीचा माता वैष्णवीचा. वैष्णव, माझी वैष्णव. आम्हाला तुझा अभिमान आहे वैष्णवी. ही सगळी तुझी कृपा आहे वैष्णव. ही सगळी माता महालक्ष्मीची कृपा आहे. मी जे पण आहे त्यांच्याच मुळे आहे. त्याच तर या सृष्टीचं मुख्य कारण आहे. वैष्णवी, वैष्णवी, हे वैष्णवी, आम्ही तर केवळ माता आहोत, परंतु आपण तर जगतमाता आहात. आपण आमच्या ममतेचे रक्षण केले आहे. निसंदेह आपण देवी आहात. साक्षात जगतमाता महालक्ष्मीचा अवतार आहात. आपल्याला आमचा कोटी कोटी प्रणाम. आपल्या ह्या अनमोल उपहाराला सांभाळा. हे देवी माते, आता मी माझ्या मुलीला आपली कृपा मानेन आणि हिला वैष्णवी कृपा म्हणून हाक मारेन. वैष्णवी मातेचा विजय असो. वैष्णवी देवीचा विजय असो. देवी वैष्णवीचा माता वैष्णवीचा माता वैष्णवीचा. दृष्टी, पिताश्रींचे प्रेत कुठे आहे? यावे युवराज भैरव, माझ्यासोबत या.
दृष्टी, बोला युवराज. आमच्या पिताश्रींची अंतिम विधीची व्यवस्था लवकरच करा. आम्ही त्यांच्या चितेची अग्नी घेऊन आमच्या शत्रूंचं राज्य जाऊन टाकू इच्छितो. जशी आज्ञा युवराज. पिताश्री, आपली ही चिता नेहमीच माझ्या हृदयात जळत राहील. ज्या राजा रत्नाकर आणि राजकुमारी वैष्णवीने आपल्याला मृत्यूच्या हवाली केलं, त्या राजा रत्नाकर आणि राजकुमारी वैष्णवीला मी मृत्यूच्या हवाली नक्कीच करेन. आणि त्या दोघांबरोबरच त्यांच्या नगरीला सुद्धा चिता बनवून भस्म करून टाकेन.